मुस्लिम पक्ष नहीं होना चाहिए। ये जो भी हुआ पाकिस्तान का भड़वा आहेच हो, तर आपण माहिती आहे चुरून हमला करलेला सामने वाले करेगा। आप देख रहे खबर +100। आज की खास खबर, पहलगाम हमले के विरोध में शिवसेना शिंदे गुट का विरोध प्रदर्शन। जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों द्वारा किए गए कायराना हमले के बाद पूरे देश में तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं। देश भर में पाकिस्तान के खिलाफ जोरदार आंदोलन किए जा रहे हैं। इसी क्रम में आज शिवसेना शिंदे गुट की ओर से भिवंडी के पद्मानगर में विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ताओं ने पाकिस्तान मुर्दाबाद के नारे लगाए और पहलगाम में हुए हमले की निंदा करते हुए आतंकवादियों के खिलाफ रोष व्यक्त किया। साथ ही शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर शिवसेना शिंदे गुट के अनेक कार्यकर्ता एवं बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थीं। आइए देखते हैं इस खबर में। जय महाराष्ट्र। मैं भी एक मुस्लिम हूँ, मेरा नाम है नूरुन्निसा और हमारी पार्टी जो है वहाँ पे जो मुस्लिम भाई मतलब उनका बहुत सहयोग कर रही है। ये हिंदू मुस्लिम पक्ष नहीं होना चाहिए। ये जो भी हुआ है बहुत गलत हुआ। हिंदू मुस्लिम पक्ष बिल्कुल नहीं है, यहाँ सब एक मिलजुल के रहते हैं, मगर फिर भी हिंदुओं को पूछ के मारा गया, ये बहुत गलत चीज है। इसके हम निंदा करते हैं, हम इसके खिलाफ हैं। पाकिस्तान को उसकी करने की सजा जरूर मिलनी चाहिए। पाकिस्तान ने बिल्कुल गलत काम किया है, ये सही नहीं है। हम किसी भी आतंकवाद को बढ़ावा नहीं दे सकते। आतंकवाद की कोई जात नहीं होती है। आतंकवाद सिर्फ मारने से मतलब रखता है, उसको ना हिंदू दिखता है ना मुस्लिम दिखता है। तो जो भी पाकिस्तान में हो उसके लिए हम उसके खिलाफ है और पाकिस्तान को इसकी सख्त सजा मिलना चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिवंत राहिले असते, बाळासाहेब ठाकरे जिवंत राहिले, त्या पाकिस्तानाला हे नका वाटून देऊ की महाराष्ट्र पोरका झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये आताही असे वीर जवान झालेले आहेत। शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, इथे काही चालणार नाही असं त्या लोकांना दाखवून द्यायला पाहिजे। मी शिंदे साहेबांजवळ ही विनंती करते आणि फडणवीस साहेबांना सांगते, अशा बांगलादेशीला आणि मुसलमानाला इथून चुनून म्हणजे पाकिस्तानाला हाकलून टाका इथून। त्यांना इथे ठेवायची काही गरज नाहीये। आपला देश त्यांना का पाळायला पाहिजे? का आपल्या देशात त्यांना इथं राहायला द्यायला पाहिजे? मी म्हणते त्या लोकांना इथून हाकलून टाका। पाकिस्तान बांगलादेशी जे आलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये खूप अत्याचार होतो हिंदूवर, हे गलत आहे। आम्ही सर्व बांधवांना सर्व हिंदूंना या याच्यामध्ये मी सांगते यायला पाहिजे। हर घरातली महिला या घरामध्ये जागृत व्हायला। काय बघितलं त्या मुलीने, जे तिचा 6 दिवस झाला होता लग्न होऊन, काय त्या मुलीची अवस्था झाली असेल, काय त्या लोकांची पाकिस्तान तिथे त्याने तिच्यावर हमला केलेला हे गलत आहे ना। या शिंदे सरकारना मी सांगते की यांचा निवडून बदला घ्या आणि मोदी सरकारना पण माझी कळकळीची विनंती आहे की निवडून बदला घ्या। पाकिस्तान का भड़वा आहेच हो, तर आपण माहिती आहे चुरून हमला करलेला आहे, सामने वाले करेगा। पहिले तर मी आपल्या सर्वांना सांगतो का 22 तारखेला पहलगाम मध्ये काश्मीर मध्ये जो आतंकवादी हमला झाला त्याचा मी पहिले निषेध करतो आणि ज्यामध्ये हमल्यामध्ये जे आपले पर्यटक भाऊ बहीण जेही कुठल्याही धर्माचे होते त्यांचा निर्गुण त्यांची हत्या केली गेली, त्यांच्यावर भ्याड हल्ला केला, त्याचा मी निषेध करतो आणि त्याच्यामध्ये जे मृत पावले त्यांना मी शिवसेना भिवंडीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। आपल्या माध्यमातून मी आमचे शिंदे साहेब यांना मी विनंती केली का या जो आतंकवादी जो हल्ला झालेला आहे त्याचा भ्याड हल्ल्याचा आपण नुसता निषेध करून चालणार नाही, तर त्यांना आपल्याला त्यांच्याच भाषेमध्ये आपल्याला त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि त्यांनी नरेंद्र मोदींकडे हे निवेदन करावं का या जो हल्ला केलाय हा हल्ला पुन्हा न घडण्यासाठी त्यांच्या पुढच्या 10 पिढ्या जरी उतरल्या तरी असा पुन्हा ते हल्ला करणार नाही, अशी कडक कारवाई पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनावर करायला पाहिजे।